नमस्कार. आज आपण एका अशा शेतकऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने आपल्या जिद्दीने आणि कष्टाने केवळ स्वतःचं नशीब नाही तर अख्ख्या गावाचं भविष्य बदलून टाकलं. चला तर मग गोपाळच्या या अविश्वसनीय संघर्षाची कहाणी अनुभवूया. ही कथा खरं तर एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरते. म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याचा निश्चय, त्याची जिद्द, संपूर्ण गावाचं भविष्य खरंच बदलू शकते का? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला गोपाळच्या या प्रवासात मिळणार आहे. तर भेटूया आपल्या या कथेच्या नायकाला, गोपाळ. नावाप्रमाणेच अगदी साधा पण प्रचंड कष्टाळू शेतकरी. एका लहानशा खेड्यात गोपाळ आपल्या कुटुंबासोबत राहायचा. त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन म्हणजे फक्त 2 एकर. त्याचा दिवस सुरू व्हायचा तर कोंबडा आरवण्याच्याही आधी. त्याच्यासाठी शेती म्हणजे फक्त पैसे कमावण्याचं साधन नव्हतं. अहो, ती त्याची तपश्चर्या होती, त्याची पूजा होती. आणि त्याचं एकच तत्वज्ञान होतं, मेहनत केली तरच फळ मिळतं. हे फक्त बोलायचे शब्द नव्हते, तर तो ते जगायचा. मग कडक ऊन असो किंवा धोधो पाऊस, गोपाळ आपल्या कामापासून कधीच मागे हटला नाही. पण मग एक वर्ष असं उगवलं ज्याने गोपाळासकट संपूर्ण गावाचीच एक मोठी परीक्षा घेतली. गावावर एक भयंकर संकट कोसळलं. म्हणजे बघा, एरवी कसं असायचं, वेळेवर पाऊस यायचा, शेतं हिरवीगार दिसायची. पण त्या संकटाच्या वर्षी पाऊस आला तोच मुळी खूप उशिरा, आणि आला तोही जेमतेमच. बघता बघता दुष्काळाचं सावट संपूर्ण गावावर पसरलं. काय अवस्था झाली असेल विचार करा. डोळ्या देखत पिकं करपून चालली होती. गावात अक्षरशः निराशेची लाट पसरली. अनेक शेतकऱ्यांनी तर हताश होऊन शेती सोडून शहरात कामाला जाण्याचा विचार सुरू केला. पण अशा परिस्थितीतही गोपाळ खचला नाही. जिथे बाकीचे सगळे हार मानत होते, तिथे गोपाळने ठरवलं की ह्या संकटातच आपल्याला मार्ग शोधावा लागेल. आणि त्याने एक जबरदस्त योजना आखली. सगळ्यात आधी त्याने गावाजवळची एक जुनी पडकी विहीर दुरुस्त केली. मग पावसाचं जे काही पाणी पडेल ते साठवण्यासाठी एक छोटंसं शेततळं तयार केलं. त्याने हुशारी दाखवली. नेहमीची पिकं न घेता ज्वारी आणि बाजरीसारखी कमी पाण्यावर येणारी पिकं निवडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने ठिबक सिंचन पद्धत वापरली. म्हणजे काय, तर थेट पिकांच्या मुळांपर्यंत थेंब थेंब पाणी पोचवणं, ज्यामुळे पाण्याची प्रचंड बचत होते. आता साहजिकच सुरुवातीला गावातल्या लोकांनी त्याची चेष्टा केली. त्यांना वाटलं याने काय होणार आहे. पण गोपाळ आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याला स्वतःच्या कष्टांवर आणि त्या योजनेवर पूर्ण विश्वास होता. आणि मग काही महिन्यांनी त्याच्या त्या अफाट मेहनतीचं फळ दिसायला लागलं. एका बाजूला संपूर्ण गावातली शेतं पाण्याअभावी ओसाड पडली होती. सगळीकडे फक्त जळलेली, करपलेली जमीन दिसत होती. आणि दुसऱ्या बाजूला गोपाळच्या शेतात हिरवीगार पिकं वाऱ्यावर डोलत होती. विचार करा, काय दृश्य असेल ते. त्याच्या कष्टाचा आणि हुशारीचा तो जिवंत पुरावा होता. पण ही हिरवीगार पिकं ही तर फक्त एक सुरुवात होती. त्याच्या मेहनतीला यापेक्षाही खूप गोड फळं मिळाली. बघूया त्याचं आयुष्य कसं बदलून गेलं. त्या भयंकर दुष्काळातही त्याला इतकं चांगलं उत्पन्न मिळालं की त्याने आपलं सगळं कर्ज फेडून टाकलं. इतकंच नाही तर उरलेल्या पैशातून त्याने शेतीत आणखी सुधारणा केल्या. आणि गंमत म्हणजे जे लोक एकेकाळी त्याला हसत होते तेच आता त्याच्याकडे सल्ला मागायला येऊ लागले होते. ज्या गोपाळची लोक थट्टा करायचे, तोच गोपाळ आता त्या संपूर्ण गावासाठी एक आधारस्तंभ बनला होता. तो लोकांना नेहमी एकच गोष्ट सांगायचा, अडचणी तर येणारच, पण आपलं धैर्य आणि मेहनत कधीच सोडू नका. त्याने स्वतःच्या अनुभवातून जे काही शिकला होता ते सगळ्यांना वाटायला सुरुवात केली. यावरून हेच दिसतं की गोपाळच्या त्या एका जिद्दीने फक्त त्याचं कुटुंब नाही तर अख्खं गाव बदलून गेलं. त्याने हे सिद्ध केलं की एक माणूससुद्धा सकारात्मक बदलाची एक मोठी लाट आणू शकतो. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? यशाची गुरुकिल्ली काय आहे? 1. सकारात्मक विचार. 2. काहीतरी नवीन करून पाहण्याची तयारी. 3. प्रचंड मेहनत. आणि 4. स्वतःवरचा अढळ विश्वास. ह्या 4 गोष्टींनी गोपाळला अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवायला मदत केली. आणि ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की जेव्हा मोठं संकट आपल्यासमोर उभं ठाकतं तेव्हा आपला दृढनिश्चय आणि काहीतरी नवीन करण्याची धमक हीच आपली सगळ्यात मोठी शस्त्र असतात का? यावर नक्कीच विचार करायला हवा.